मी आरोप कोणावर केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं आहे की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले. आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलं आहे, ते त्यांनी केलं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालं आहे याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तो दिवस, तो क्षण न बघता गेले काही दिवस, काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत, DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे. आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, नाही तर व्हॉईस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोकंसुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत.